श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त. सकाळची सुरुवात आपल्या संपूर्ण दिवसावर प्रभाव टाकते. आपल्या हिंदू धर्मपरंपरेत दिवसाची सुरुवात खरं तर ईश्वर स्मरणाने आणि कृतज्ञतेने व्हायला हवी. बघा, आपली वडीलधारी मंडळीसुद्धा आपल्याला लवकर उठण्याचा सल्ला देतात. सर्व माता भगिनी आपल्या मुलांना सकाळी लवकर उठवतात. परंतु आपली नवीन पिढी स्वतःला खूपच मॉडेल समजायला लागली आहे. ज्या स्त्रिया उशिरापर्यंत जागून आणि सकाळी उशिरा उठणं, याला ह्या स्त्रियांनी फॅशन केली आहे. बघा ना, आपली वडीलधारी मंडळीसुद्धा आपल्याला लवकर उठण्याचे सल्ले देत असतात. त्यामागे एक मोठे अध्यात्म दडलेले आहे. त्याचबरोबर लवकर उठण्याचे वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा खूप फायद्याचे आहे. आपल्याला खूप फायदे देऊन जातात. खूप वर्षापूर्वीची एक गोष्ट आहे. एकदा नारद मुनी आकाशमार्गाने भ्रमण करत होते. वाटेमध्ये त्यांना इंद्रदेव भेटले. इंद्रदेव म्हणाले, हे महर्षी नारद, मी असे पाहिले आहे की जी स्त्री उशिरापर्यंत जागून सकाळी उशिरा उठून अंघोळ न करताच स्वयंपाकघरात जाते आणि स्वयंपाक बनवते, ती स्त्री जास्त दुःखी का असते? तिच्या पतीची धनहानी का होते? तिच्या घराची प्रगती का थांबते? तिला सतत धनहानीचा सामना का करावा लागतो? महर्षी नारदांना यातील काही ज्ञान नव्हतं. मग महर्षी नारद इंद्रदेवांना म्हणाले, हे इंद्रदेव, मी तुम्हाला या तुमच्या प्रश्नाचे निरसन उद्या करेन. नारायण नारायण म्हणून नारद मुनी थेट वृंदावन नगरीमध्ये पोहोचतात. तेव्हा भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली मधुर आवाजात बासुरी वाजवत बसलेले असतात. नारद मुनी कृष्णाजवळ पोहोचले की भगवान श्रीकृष्णांनी बासरी वाजवणे बंद केले आणि महर्षी नारदांना एक प्रश्न केला. मुनीवर खूप काळजीत दिसताय, सर्व कुशल मंगल आहे ना? यावर महर्षी नारद नारायण नारायण म्हणून, हे भगवंत, मी आज आकाशमार्गाने भ्रमण करत होतो. वाटेमध्ये मला इंद्रदेव भेटले. त्यांनी मला एक असा प्रश्न केला आहे की त्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते, म्हणून मी भगवान तुमच्यापर्यंत आलो आहे. मग भगवंत म्हणाले, असा कोणता प्रश्न तुम्हाला इंद्रदेवांनी केला? महर्षी नारद म्हणाले, इंद्रदेवांनी विचारणा केली आहे की जी स्त्री उशिरा उठून अंघोळ न करताच स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवते, ती स्त्री सतत दुःखी का असते बरं? या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी हे भगवंत, मी तुमच्याकडे आलो आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महर्षी नारद, देवराज इंद्र यांनी तुम्हाला हा प्रश्न करून समस्त मानवजातीच्या कल्याणाचा विचार केला आहे. आजच्या कलियुगामध्ये मानवी जातीसाठी हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे की ज्यामध्ये बसलेली ऊर्जा असते. मी या तुमच्या प्रश्नाचे निरसन एका कथेद्वारे करतो. ही कथा मात्र तुम्ही कृपा करून पूर्ण लक्ष देऊन पूर्ण ऐका. जो ही मनुष्य ही कथा पूर्ण ऐकेल त्याच्या जीवनाचे सार्थक होईल, त्याचे जीवन बदलून जाईल. महर्षी नारद भगवंता म्हणाले, हे भगवंत, मी ही कथा पूर्ण ऐकणार आहे आणि त्याचा प्रसार देखील करणार आहे. तुम्ही कथेला प्रारंभ करा. मग भगवंतांनी कथेला प्रारंभ केला. भगवंत म्हणाले, ज्या स्त्रिया अंघोळ न करता स्वयंपाक करतात आणि ते अन्न खाल्ल्याने त्याचे परिणाम काय भोगावे लागतात? घरामध्ये कोणकोणते बदल घडतात? श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गरुड पुराणामध्ये मनुष्याच्या आचारविचाराबद्दल बरेच नियम सांगितले आहेत. त्यामध्ये स्वच्छता, शुद्धता आणि अन्नाची पवित्रता याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. स्वयंपाकघर हे मानवजातीच्या जीवनातील एक मुख्य घटक मानला जातो, कारण तेथे अन्नपूर्णा मातेचा, लक्ष्मी मातेचा वास कायम असतो. आपले पूर्वज वडीलधारी मंडळी आपल्याला नेहमी सांगतात की अंघोळ केल्यानंतरच स्वयंपाकघरात स्वयंपाक करावा. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावं. आज आपल्याला भगवान श्रीकृष्ण एका कथेद्वारे ज्या स्त्रिया अंघोळ न करता स्वयंपाक करतात त्याचे परिणाम त्यांना काय भोगावे लागतात हे गरुड पुराणामध्ये महर्षी नारद यांना श्रीकृष्णांनी सांगितलेली जीवन उलगडणारी कथा. प्राचीन काळामध्ये एका छोट्याशा गावात एक वाल्मिक नावाचा ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण खूप धार्मिक होता. त्याची पत्नीही खूप सुंदर आणि रूपवान देखणी होती. परंतु वाल्मिकच्या पत्नीला उशिरा उठण्याची सवय होती. त्यामुळे तिला घरातल्या कामांना खूप उशीर व्हायचा. तिच्या पतीला देखील कामावर लवकर जावं लागायचं.
त्यामुळे ती अंघोळ न करताच स्वयंपाकघरात प्रवेश करून स्वयंपाक बनवत असे. ती नेहमी असेच करत. सूर्य उगवल्यानंतरच ती उठायची. तिचं नाव कमला होतं. ती अत्यंत आळशी. रोज उशिरा उठून लगेच घरातील कामांना सुरुवात करायची. स्वयंपाक देखील ती अंघोळ न करताच बनवायची. एक दिवस तिचा पती तिला म्हणाला, "अगं कमला, शास्त्रामध्ये तर स्नान केल्याशिवाय अन्न शिजवू नये असे सांगितले आहे." कमलाने स्मित हास्य केले आणि कमला वाल्मिकला म्हणाली, "अहो, देवालयाने काय फरक पडतो? आणि स्वयंपाक तर मी स्वच्छ बनवते ना. स्वयंपाक करताना मी हात स्वच्छ धुते." तिचे हे उत्तर ऐकून वाल्मिक शांत राहिला आणि स्वतःला म्हणाला, आता हिला कसे समजावून सांगावे हा त्याला प्रश्न पडला. तो विचारात पडला. एक दिवस गावामध्ये एक संत महात्मा आले. संपूर्ण गावात त्यांच्या दर्शनासाठी गेले. कमला देखील त्यांच्या दर्शनासाठी तेथे गेली. कमला तेथे गेल्यानंतर कमला महात्म्यांना आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रित केले. ते महात्मा संत तिच्या घरी भोजनासाठी गेले. त्यांचे स्वागत करून त्यांना जेवणासाठी ताट तयार केले आणि ते भोजनाचे ताट त्यांच्या पुढे नेऊन ठेवले. परंतु ते महात्मा त्या ताटाकडे फक्त बघतच राहिले. त्यांनी अन्नग्रहण केले नाही. कमला आश्चर्यचकित झाली. "महाराज, तुम्ही अन्नग्रहण का करत नाही? खूप चविष्ट जेवण आहे. मी तुमच्यासाठी खूप चविष्ट जेवण तयार केले आहे. खूप छान झाला आहे स्वयंपाक माझ्या हाताला खूप चव आहे. माझ्या पतीला माझ्या हातचे जेवण खूप आवडते. अतिशय स्वादिष्ट आणि चवदार जेवण मी बनवते. तरी तुम्ही अन्न का ग्रहण करत नाही? तुमच्या काही समस्या आहेत का? ते मला तुम्ही सांगा. तुम्हाला जेवण कसे आवडते? करते मी तुम्हाला जसे हवे तसे जेवण बनवून देते. तुम्हाला येथील काही पदार्थ आवडले नाहीत का? चपाती, भाजी अशी ती प्रश्न करू लागली. त्यानंतर ती अस्वस्थ झाली. तिला काही समजेना. महात्मा जेवण का करत नाहीत? ती म्हणाली, अन्नामध्ये काही दोष आहे का? असे मात्र विचारल्यानंतर ते महात्मा म्हणाले, अन्नामध्ये दोष नाही, परंतु अन्न बनवणाऱ्याच्या आचरणामध्ये दोष आहे. कमला घाबरली आणि म्हणाली, मी काय चूक केली? माझ्याकडून काय अपराध झाला महाराज? म्हणाले, तू स्नान न करता अन्न बनवतेस का? अशा अन्नामध्ये सात्विकता राहत नाही. गरुड पुराणानुसार अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे. अन्न बनवणाऱ्या व्यक्तीचे विचार आणि शरीराची शुद्धता तसेच मनाची अस्वस्थता अन्नावर परिणाम करते. जेव्हा एखादी व्यक्ती स्नान न करता अन्न शिजवते तेव्हा त्या अन्नामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि मग असे अन्न खाल्ल्यानंतर मन अस्थिर होते. मनामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता राहते. मनामध्ये अस्वस्थ होते आणि मनाची चिडचिड होते. मुलांचा रागराग होतो, मनाचा रागराग होतो. घरातील सदस्यांमध्ये भांडणे वाढतात आणि असे अन्न खाऊन पोटसुद्धा भरले जात नाही. त्यामुळे शरीराला पाहिजे तेवढी ऊर्जा देखील भेटत नाही. असे अन्न शरीरासाठी सुद्धा चांगले नसते, कारण त्यात सात्विकताच नसते. तसेच माता अन्नपूर्णेसोबत माता लक्ष्मीचा देखील अपमान होत असतो. यामुळे घरामध्ये धन देखील टिकत नाही. त्याचप्रमाणे कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर केलेली पूजा देखील देव कधीच स्वीकारत नाहीत. वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा वैज्ञानिकांच्या मते स्नान केलेल्या शरीराच्या सर्व अवयवांना आणि मनाला नवजीवन मिळते आणि लक्ष्मी माता देखील संतुष्ट होतात. महात्मा कमलाला पुढे सांगतात, आम्ही अशा लोकांच्या घरी जेवण का करत नाही? असे लोक, जे काही लोक असे जगामध्ये असतात, त्यांच्या घरी अन्नग्रहण केल्यामुळे तुम्ही सुद्धा नकळत पापाला भागीदार बनता. गरुड पुराणानुसार जो मनुष्य दुसऱ्याच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन व्याजाने पैसे वसूल करतो त्याच्या घरी अन्न कधीही ग्रहण करू नये. कारण चुकीच्या मार्गाने कमवलेल्या धनाचे परिणाम नेहमी अशुभच असतात. ज्या स्त्रिया स्वतःच्या मर्जीने वाईट कामे करतात किंवा चुकीच्या मार्गावर चालतात त्यांच्या घरीसुद्धा अन्नग्रहण कधीही करू नये. अशा महिलांच्या घरी अन्नग्रहण केल्यामुळे मनावर वाईट परिणाम होतात आणि त्याचमुळे तुम्हाला तुमच्या पुण्यकर्माचे फळ मिळत नाही. एवढेच नव्हे तर जो मनुष्य महामारीच्या आजाराने त्रस्त असेल किंवा अन्य कोणत्याही आजाराने त्रस्त असेल त्याच्या घरीही अन्न कधीही ग्रहण करू नये. कारण आजारी असल्यामुळे त्याच्या घरामध्ये अनेक प्रकारचे विषाणू असतात आणि त्या विषाणूचे तुम्हीसुद्धा शिकार बनू शकता. गरुड पुराणानुसार तृतीय पंथीच्या घरीसुद्धा अन्न ग्रहण करण्यापासून
स्वतःला वाचवले पाहिजे. कारण या लोकांना नेहमी त्यांच्या क्षमतेप्रमाणेच दान मिळतं. त्यामुळे त्यांना चांगल्या आणि वाईट अशा 2 प्रकारच्या लोकांच्याकडून दान मिळत असतं. त्यामुळे या लोकांच्याकडे भोजन करू नये. तसेच जो मनुष्य लांडीलबाडी करून धन कमवतो त्यांच्या घरीसुद्धा कधीही अन्न ग्रहण करू नये. कारण कोणत्याही बाबतीत विनाकारण चांगले आणि वाईट बोलणे हे सुद्धा पापच आहे. असे करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा खूप त्रास सहन करावा लागतो. अशा व्यक्तींवर कधीही विश्वास ठेवू नये. गरुड पुराणानुसार असे सांगितले आहे की जे लोक व्यसन करत आहेत आणि अंमली पदार्थाची विक्री करत आहेत अशा लोकांच्या घरी देखील अन्न कधीही ग्रहण करू नये. अंमली पदार्थाचे व्यसन हे नेहमी कुटुंबाला उद्ध्वस्त करते. अशा लोकांच्या घरी अन्न ग्रहण केल्यामुळे पापाला भागीदार आपण होतो. अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे. हा उपदेश करून महात्मा तेथून जेवण न करताच निघून जातात. कमलावर मात्र महात्म्यांचा काहीही प्रभाव पडत नाही. ती आपली नेहमीप्रमाणेच तिचा दिनक्रम चालू ठेवते. ती महात्म्यांच्या बोलण्यावर एवढा काही विश्वास ठेवत नाही. तिला जशी सवय असते आळशीपणा करायची, उशिरा उठण्याची, न अंघोळ करता आपल्या पतीसाठी उशिरा जेवण करण्याची, हा सर्व तिचा दिनक्रम चालूच असतो. तिच्यामध्ये काहीही फरक पडत नाही. तिने त्या महात्म्याचे एकही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. पहिली चूक, गरुड पुराणानुसार ज्या स्त्रिया अंघोळ न करता देवपूजा करणे हे तर लांबच, परंतु देवपूजेच्या साहित्याला स्पर्शसुद्धा करू नये. त्यांना पूजेचे फळ पूर्ण कधीही मिळत नाही. बऱ्याच महिलांना सवय असते अंघोळ न करताच फुले वेचून किंवा तोडून आणण्याची किंवा देवासाठी देवपूजेसाठी देवघरामध्ये पाणी भरण्याची, परंतु हे अत्यंत चुकीचे आहे. कमलाला देखील या गोष्टीचं गांभीर्य कधीच नव्हतं. या सर्व गोष्टी हलक्यात ती घेत होती. उलट तिला असं काही कोणी सांगितलं तर तिला हसू यायचं. काही दिवसानंतरच एक दिवस एके रात्री कमलाला एक विचित्र स्वप्न पडलं. तिच्या स्वयंपाकघरामध्ये अनेक सावल्या फिरत आहेत. त्या सावल्या अन्नावर बसत आहेत. अचानक एक दिव्य पुरुष प्रकट झाला आणि म्हणाला, हे श्री, अन्न हे देवताचे स्वरूप आहे. अशुद्ध अवस्थेत बनलेले अन्न देव कधीच स्वीकारत नाही. कमला त्या रात्री खूप घाबरली आणि तिने पतीला उठवले आणि सर्व हकीकत पतीला सांगू लागली. परंतु पतीचा विश्वास मात्र तिच्यावर बसेना. नंतर तिने पुन्हा पुन्हा सांगितल्यावर पतीचा विश्वास तिच्यावर बसला. कमला मात्र मनातून खूप घाबरली होती. त्या घाबरलेल्या अवस्थेतच तिने त्या पुरुषाबरोबरच बोलण्याचा प्रयत्न केला आणि विचारलं, हे दिव्य पुरुष, माझे पाप कसे दूर होईल? तेव्हा तो दिव्य पुरुष म्हणाला, हे श्री, तू तुझे शरीर आणि मन शुद्ध ठेव. स्नान करूनच देवाचे स्मरण कर आणि मग अन्न तयार कर. तू या घराची लक्ष्मी आहेस, तसेच या घराची अन्नपूर्णा आहेस. तू असे करणे खूप चुकीचे आहे. तुझी दुसरी चूक म्हणजे अंघोळ न करता स्वयंपाक करणे. तू खरंच खूप चुकीची आहेस. तू अशुद्ध असताना केलेला स्वयंपाक कसा शुद्ध असू शकतो? विज्ञान देखील असे मानते की जो मनुष्य अंघोळ न करता स्वयंपाक करतो, अन्न शिजवतो आणि ग्रहण करतो, तो मनुष्य अनेक रोगांनी ग्रस्त होतो. त्या दिवशी ती झोपी गेली. पुन्हा दुसऱ्या दिवशीही तिला एक असेच विचित्र स्वप्न पडले. स्वप्नामध्ये यमलोकामध्ये काही आत्मा दुःख भोगत होत्या. तिने यमदूताला विचारले, हे लोक कोण आहेत? यांना एवढे दुःख का भोगावे लागते? तेव्हा यमदूत म्हणाले, हे लोक आहेत ज्यांनी अन्नाची पवित्रता कधी जपलीच नाही. त्यांनी देवाला नैवेद्य न दाखवता भोजन केले, अशुद्ध अवस्थेत अन्न शिजवले, वारंवार अन्नाचा अपमान केला, घरातील थोरा मोठ्यांचा विचार न करता एकटीनेच अन्न उष्टे केले, त्याची चव बघितली. पाप म्हणजे केवळ चोरी किंवा हिंसा नसते. अन्नाचा अपमान करणे हे सुद्धा खूप मोठे पाप आहे. जो मनुष्य स्वच्छता पाळत नाही त्याचे पुण्य देखील हळूहळू कमी होतं. त्याच्या घरामध्ये आजारपण वाढू लागतात. पैसा विनाकारण वाया जाऊ लागतो. घर नेहमी स्वच्छ असावं, त्यामुळे लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहतो. घरामधील स्त्रीने प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवून घर निर्मळ ठेवलं पाहिजे. अस्वच्छ असलेल्या घरामध्ये तसेच अस्वच्छ राहिले तर मनामध्ये देखील नकारात्मक विचार तयार होतात. कमला अतिशय गोड विचारांमध्ये रमली. ती म्हणाली, माझ्याकडून आतापर्यंत खूप चुका झाल्या आहेत.
मी खूप चुकीचे वागले. तिने देवाजवळ झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागितली आणि इथून पुढे माझ्याकडून अशा चुका कधीही होणार नाहीत. अंघोळ न करता कधीही अन्न शिजवणार नाही. नेहमी घर स्वच्छ ठेवेन. रोज नियमितपणे देवपूजा करेन. रोज न चुकता तिन्ही सांजेला दिवाबत्ती करेन. दुसऱ्या दिवसापासूनच कमलाने नियम चालू केले. ती रोज सकाळी पहाटे उठायला लागली. नियमितपणे स्नान करूनच घर स्वच्छ करून घेऊ लागली. नंतर देवाचे स्मरण आणि देवपूजा करू लागली. देवांना धूप दीप समर्पित करूनच स्वयंपाकाला सुरुवात करायची. देवाचे नामस्मरण करतच ती स्वयंपाक बनवायची, अन्न शिजवायची. त्यामुळे त्या मंत्राची दिव्य ऊर्जा त्यामध्ये उतरायची आणि ते अन्न घरातील लोकांनी ग्रहण केल्यामुळे त्यांचे मन स्थिर होऊ लागले आणि हळूहळू अध्यात्माची ओढ जाणवू लागली. काही महिन्यामध्येच तिच्या घरामध्ये खूप बदल दिसू लागले. घरातील वातावरण पूर्णपणे बदलले. घरामध्ये आनंदाचे वातावरण, सुख समृद्धी नांदू लागली. तिची आडलेली कामे सुद्धा पूर्ण होऊ लागली. तिच्याजवळ आनंदाला उदानच आलं होतं. घरामध्ये पैसा खेळू लागला. तिला अन्नपूर्णा मातेबरोबरच माता लक्ष्मीही प्रसन्न झाली. नवऱ्याचा स्वभाव चिडचिड होता, तोही खूप शांत आला होता. तो आनंदाने तिच्याबरोबर बोलू लागला. घरामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले. घरामध्ये आनंदाचे वातावरण असेल तर माता लक्ष्मीसुद्धा घरामध्ये हसत हसत प्रवेश करते. अशा घरामध्ये कधीही धनाची कमतरता भासत नाही आणि धनसंपत्ती वाढत जाते. कमला पुन्हा एकदा त्या महात्म्यांची भेट घेण्यासाठी गावामध्ये गेली आणि झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. तिने तिची सर्व हकीकत महात्म्यांना सांगितली. महात्म्यांनी तिला अद्भुत ज्ञान दिले, जे तिला खूप उपयोगी होते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, गरुड पुराणांचा खरा संदेश भीती निर्माण करणे नाही, तर मनुष्याला शुद्ध आणि सात्विक जीवन जगण्याची प्रेरणा देत आहे. स्नान करून स्वच्छ कपडे, वस्त्र परिधान करून देवाचे स्मरण करत बनवलेले अन्न अमृत समान असते. प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा संदेश म्हणजे आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये अन्नाला परब्रह्म म्हटले आहे. म्हणूनच शक्यतो स्नान करून सकारात्मक भावनेने अन्न शिजवावे, स्वयंपाक करावा. यामुळे होते काय, घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती टिकून राहते. आपण मेहनतीने कमवलेले धन टिकून ठेवण्यासाठी काही चांगल्या सवयींना आत्मसात केल्या पाहिजेत. अन्न हे जीवन आहे. अन्न हे देव आहे. अन्न हे परब्रह्म आहे. अन्नाची पवित्रता जपा, जीवनसुद्धा पवित्र बनेल. महर्षी नारद यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि मग ते भगवान श्रीकृष्णांना आदरपूर्वक नमस्कार करून तेथून नारायण नारायण करत इंद्रदेवांच्याकडे पोचले आणि त्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.